मस्त खमंग वास येतोय, छान झालीये भाजी. पण मीठ घातलंयस का? हो घातलंय. बेस्ट. मी एक काम करतो, मी आपल्याला चहा करतो. अरे ऐक एक मिनिट, आत्ताच प्यायलो ना आपण चहा. हा मग परत तुला आवडतो की पण? हो म्हणजे मला तर चहा आवडतो. म्हणजे मी सकाळ दुपार संध्याकाळ रात्र मध्यरात्र तू उठवलं आणि मला चहा विचारला तर मी लगेच पिणार, एवढा आवडतो. माहितीये मला, आयुष्यात अशी एकमेव गोष्ट आहे जी गोड आहे आणि तुला आवडते. नाही तर सतत तिखट खात असते, तेल मसाला लसूण. ऐक ना, अजून एक गोड गोष्ट आहे जी मला आवडते. कोणते? तू लाजतोय ना? काय उगाच. तू तू का रडतीये? नाही मी रडत नाहीये, ते कांदा चिरते ना. एक काम कर, तू राहू दे, मला दे, मी चिरतो. ऐक ना, तुला नाही जमणार आहे, नको अगं मी करू हे जगात सगळं. सगळ्यात बेस्ट कांदा चिरू शकतो. अरे थांब, कोणी सांगितलं तुला? तू नको करू, नाही जमणार आहे तुला. चिरू शकतो मी. हा झेपतोय का? हा झेपतंय. आय मीन ऐक ना, नाही जमत आहे, डोळे बघ तुझे. तू इकडे दे. अरे तू ऐक ना, ऐक ना, तू जमतंय, इकडे दे जमतंय मला. मला. तुला लागलं ना, ऐक, मला तुला जमतंय. लागलं तर सीताही ओरडतील. तू दे इकडे चल. अरे यार, मग मला तुला मदत करायची आहे, सो मी काहीतरी करणार आहे. पण आता काय करू? गप्प बस, तू काही करू नको. मी पोळ्या करतो. अरे देवा, ऐक ना, हे सगळं नको करू, तू माझं ऐक ना. मी पोळ्या करतो, थांब जरा तू. माझं ऐकून घे ना तू. मी आधी करून दाखवल्या. तू एक काम करतो, कांदा बाजूला घे जरा, अरे यार, म्हणजे मला जरा दिसेल. मी पोळ्या करताना मला दिसेल. ऐक ना, नको ना करू. मला माहितीये तुला येतात, तू तेव्हा चांगलं केलं होतं, म्हणजे नकाशीच केले होते पण चांगले झाले होत्या पोळ्या, मला माहितीये. पण आता मी करीन ना, नको करू, दे इकडे. ते काय केले. जमलं नाहीये. ऐक ना, नको ना करू. ऐक, तुला मला मदत करायची की नाही? मग एक काम कर, आपण हनीमून वरून आलो ना तेव्हाच्या बॅग तशाच पडल्यात, आपण त्या रिकामे नाही केले. त्यात कपडे असतील, काही पेपर्स असतील, तर सगळं काढ आणि ठेवून दे ना. तेवढी मदत कर, जा बरं. पण तू तेव्हा म्हंटली होतीस की मी काय म्हंटल होतं? तू काय मी? अगं तू म्हंटली होतीस ना. तुझं काय चाललंय? ऐक तू म्हंटली काय म्हंटल होतं? काय तुझं काय चाललंय तुम्हाला सांगशील? काय होत? काही होत नाही. ते पीठ लागलंय केवढं. शी. काय रे आशू, काय करतोयस? काय मी भांडी शिवायला मदत करतोय. मी कधीपासून सांगते नको करू, मी करीन माझं तरी मागे मागे करतोय. ती सांगते ना, मग जा की, करेल ती आपलं. जातोच आहे मी, तेच हा तू जा, ते सांगितलं ना तुला, बॅगेचं काम करते. तेच करतो, बॅगेचं काम. आलोच आई. काय करत होता आशू? काही नाही, मध्ये मध्ये लुडबुड करत होता. मी करत होते काम, म्हटलं नको करू तरी. लुडबुड काय म्हणतेस? तू लकी आहेस, माझा मुलगा तुझी मदत करत होता. खरं तर तुला कौतुक वाटायला पाहिजे. कौतुकाचं काय, माझं तर प्रेम आहे त्याच्यावर. आशू सतत शिवाच्या मागे पुढे करत असतो. नेमकं काय चाललंय याच्या मनात? शिवाने केलेल्या प्रपोजचं उत्तर तर द्यायचं नसेल ना त्याला? आता असा डोक्याला हात लावून काही होणार आहे का? कावेरी ताई, मला ना काही सुचतच नाही. चंदन, अरे तू दिव्याला सोडून आलाच कशाला? तुला माहितीये ती स्वतःहून येणार नाही. मला पहिल्यापासूनच माहित होतं की त्या मुलीचं फक्त पैशांवर प्रेम आहे. बरं झालं सोडून आलास, आता सुखाने जगशील. ए,
तुला काय कळतं रे? तुझं वय किती, तू बोलतो किती? हा अरे लहान असलो तरी त्या मुलीला ओळखलंय मी आणि तुला अजून कळतच नाहीये. बसलायस मजनून या दामू सारखा. माझं नाव घ्यायचं नाही, माझा विषय वेगळा आहे. हा. अरे हा वाचला तरी लग्नाच्या आधीच याची शारदा गेली. अरे गप्प बस हा. असा बाहेर मातीत लोळवीन बोडवीन ना, 10 आंघोळ केलं तरी कोणी ओळखणार नाही तुला. हा? रे काय चाललंय तुमचं? एकतरी ते डोकं उठलंय माझं आणि तुम्ही आपलं काहीतरी. अरे काय चुकीचं बोलतोय मी? किती त्रास दिला तिने आम्हाला, तुलाही किती त्रास दिला, तरी तू अजून तिचाच विचार करतोयस. ए छोटू, चंदन, त्याचं वय आणि उंची याला तो जे काय बोलते ते शोभत नाहीये, पण तो काय बोलतोय ते बरोबर आहे. पण माझं तिच्यावर प्रेम होतं. मग माझ्या प्रेमाचं काय? तू म्हणाला शिरीनला घेऊन येतो, काय केलं? हा? अहो काय तुमचं चाललंय हो? माझं प्रेम माझं प्रेम माझं प्रेम. माझी बायको तिकडे तिच्या माहेरी जाऊन बसली. ती परत इकडे येईल की नाही मला माहित नाही. मला तिकडे जाता येईल का नाही तेही माहित नाही. आणि तुमचं आपलं काय माझं प्रेम माझं प्रेम माझं प्रेम. वय झालंय आता तुमचं, जरा थोडं समजून घ्या ना. काय बोलताय अण्णा? तुला जर एवढी माझी पडलेली नसेल ना तर जातो मी. म्हणतात ना घरात सरो आणि वैद्य मरो. काय पडलेलं नाही तुला. वा वा, जा तुम्ही जा. ए बाबा तूही जा, ताई तूही जा. मी बसतो, मरतो इथे एकटाच. चंदन शांत हो. अरे बरोबर बोलतायत ते. आणि आमच्यावर कशाला चिडतोय? आम्ही तर तुला मदतच केली ना. ह्यात सगळी चूक ना तुझ्या त्या बायकोची आहे फक्त. थांब रे छोटू, मला किंमत नाही आपली. चल जाऊया आपण. चल. हा मी येईन, निघतो. काय चाललंय? हे बघा हे बघा, मला ना मला पूर्णतः मान्य आहे. चंदन, हा मदतीचं सोड रे, मदतीचं सोड. अहो असं कसं सोडू अण्णा? नाही 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 दामू अण्णा, तुम्ही मला सांगा, तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी, ती करू शकली नसती? एकदा एकदा यावंसं नाही वाटलं तिला माझ्यासाठी? अरे ती अहो एक मिनिट दामू अण्णा, दिव्याने माझं कधीच काही ऐकलं नाही. तुम्ही तरी एकदा ऐकून घ्या. दामू अण्णा येतंय रे, सगळं ऐकायला येत आहे. अहो काय आधी अण्णा, तुम्ही ना मला खरंच बोलू नका. तुम्हाला माहितीये का, तुम्ही होतात म्हणून गावामध्ये ती एवढी राबली, एवढी कामं शिकली. नाही तर काही केलं नसतं तिने. नाहीतर तिकडे त्या वस्तीत कधी इकडची गाडी तिकडे उचलून नाही ठेवली त्या बयानं. आणि मी काय काय नाही केलं त्या दिव्यासाठी. खिशात दमडी नसताना तिला महागड्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो, फिरायला घेऊन गेलो, माझ्या लायकीपेक्षा जास्तीचे गिफ्ट आणून तिला दिले, आणि तिने काय केलं? बंद कर, सोडून देतो विषय. अहो कसा सोडून देऊ अण्णा? सोडून द्यायला काय त्या धोतर आहे? सोडून दे म्हणे. विषय सोडण्यासारखं नाहीच आहे. चंद्या, तू आधीच सगळं तिला सांगायला पाहिजे होतं. तू काही बड्या बापाचा मुलगा नाहीयेस ना. तुझा बिझनेस आहे, तू तर फट्याल कंगाल आहेस. बाळा, माझ्या अंगठ्याच्या उंचीचा पण नाही असतो, तरी पण सगळं विसरून तुझ्या पाया पडतो. बंद कर तुझा तो. नाही दामू अण्णा, बरोबर बोलतोय तो. तुम्हाला माहितीये दामू अण्णा, लोक प्रेमात आंधळी होतात. मी श्रीमंत झालो, वाटलं की पुढे कधीतरी जाऊन दिव्याला सांगेल की हे सगळं खोटं आहे. मी फार साधा माणूस आहे, मी कफल्लक माणूस आहे. जसा जसा विषय पुढे वाढत गेला तशा ह्याच्या डिमांड्सही वाढत गेल्या. अरे डिमांड नाही, काय काय तुझ्यासमोर वाढून ठेवलंय त्याची कल्पना नाहीये तुला. नव्हतं माहित मला दामू अण्णा. खोटं बोललो मी, चूक झाली माझ्याकडनं, माहितीये. पण भीती वाटली हो की खरं बोललो आणि ती मला सोडून गेली तर. अण्णा, दिव्यावर मी खरं प्रेम केलं होतं, पण दिव्याचं ना फक्त पैशांवर प्रेम होतं, फक्त पैशांवर. अण्णा तुम्ही मला सांगा, आयुष्यात बाकी सगळी सोंग करता येतात हो, पैशाचं सोंग करता येतं का? साला काय काय नाही केलं मी हिच्यासाठी. लोकांकडनं उधारी घेतली, गुंडांना नडलो, महागड्या गाड्या आणल्या, लोकांना टोप्या घातल्या. अहो तुम्ही जर गावात फिरायला आणला तर 5-25 लोक मी घातलेल्या टोप्या घालून फिरताना दिसतील तुम्हाला. चंदन खोटा, आई बाबा खोटे, आजोबा खोटे, सगळं सगळं खोटं. पण प्रेम खरं होतं. ट्रू लव्ह.
ट्रू लव्ह. तिच्यासाठी चंदनासारखा झिजलो मी, पण तिला किंमतच नाही. आणि काय असेल, तिचं प्रेमच नव्हतं माझ्यावर. एकदा काय मी चिडून तिकडनं आलो तर आली का ती माझ्यासाठी? आली का? आले आले वळूनकडे बघ जरा, आले. दिव्या, 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 सॉरी, ते माझं प्रेम होतं म्हणून. दिव्या ऐक, माझं प्रेम होतं म्हणून मी फक्त. माणसं, हीच लायकी आहे तुझी, हीच किंमत आहे. तुझ्या खोटं बोलून मिळवलेल्या प्रेमाची हीच किंमत आहे. दिव्या अगं पण कोणीच बोलायचं नाही. कोणीच. लाज नाही वाटली तुला? किती खोटं बोललास, फसवलंस तू मला. आजवर दाखवलेली सगळी स्वप्न, सगळे दिलेले गिफ्ट, सगळं खोटं होतं. ज्या प्रॉपर्टीची, ज्या बंगल्याची दाखवलेली स्वप्न, त्यासाठी राब राब राबले रे मी. दिसलं नाही तुला? का केलं असं? अगं पण त्याचं प्रेम. तुला कळतं का यातलं काही? कळतंय तुला? मध्ये बोलायचं नाही, एक शब्द बोलायचं नाही. दिव्या अगं, त्याला तू लायकी नसताना कशाला माझ्या नादी लागला तू? तुला तर पहिल्या दिवसापासून माहिती होतं ना मी कशी मुलगी आहे, मला काय हवंय. होतं माझं पैशांवर प्रेम, पण मी क्लिअर होते. तुला मी स्पष्टपणे सांगितलं होतं की मला श्रीमंत नवरा हवाय. तुझ्या सांगण्यावरून मी भर मंडपातून पळून आले. असले माझं नुकसान झालंय रे. तुला कळत नाहीये तू किती मोठी फसवणूक केलीस माझी. तुझ्यासाठी आशू सारखा खरोखर श्रीमंत मुलाला सोडलंय मी. मीच मूर्ख आहे. अख्ख्या जगात माझ्या एवढी मूर्ख ना कुठेच नसेल. खरं आहे तुझं. नाही म्हणजे त्यांनी तुझ्या नादी लागायला नको. एकदा माणूस प्रेमात गुंतला ना की मग बाकी सगळं त्याच्यासाठी झूट असतो. समोरच्या माणसाची आपल्याबद्दल काय अपेक्षा आहे, आपण खरोखरच तितकं प्रेम करतो का, किंवा आपलं हे प्रेम किती काळ टिकेल, काही लक्षात येत नाही त्याच्यात. तो वाहवत जातो प्रेमात. त्याचंही तसंच झालं. तुम्ही तर काहीच बोलू नका, एक शब्दही बोलू नका तुम्ही. एवढं खोटं वागताना, बोलताना आपल्या वयाचं भान ठेवलं तुम्ही? किती राबवलं तुम्ही या घरात मला, किती कामं करायला लावलीत, धमकी दिली. काय बोलायचं तुम्ही मला? नटमुगरी. मी नटमुगरी? मग ही सगळी नाटकं कोणी केली? हा जितका दोषी आहे ना तितके दोषी तुम्ही पण आहात. दिव्या, मी फक्त त्याला त्याचं प्रेम मिळावं म्हणून केलंय. प्रेम मिळालं नाही की त्याची काय किंमत मोजायला लागते ते मला चांगलंच माहिती. अरे खड्ड्यात गेलं हो तुमचं हे प्रेम. ह्या प्रेमाने काही पोट भरणार आहे का तो? हे कळत नाहीये त्याला. दिव्या, आय एम सॉरी, मला माफ कर. तुझी हिम्मत कशी होती रे सॉरी बोलायची? तुला मी आज सोडणार नाहीये चंदन. दिव्या, 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 मध्ये पडू नको, तुला पण लागेल. ह्यानी पकडले मला. तू बाजूला हो. दिव्या, दिव्या, थांब, बस बस बस. अगं भांडी खराब होतील. मीच घातली ती भांडी. दिव्या, दिव्या, एक मिनिट. दिव्या, ऐक 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 प्लीज, प्लीज माझं एकदा ऐक. नाही ऐकणार आहे मी
कोणाचं. अगं पण यांचं नाहीचं कोणाचंच नाही ऐकणार आहे. फसवलंयस चंदन तू मला. दिव्या तू सगळं ऐकलं ना, मग त्यात हे नाही ऐकलंस का की माझं प्रेम पण तितकंच खरं आहे. अरे चुलीत घाल चंदन तुझं प्रेम. खिशात दमडी नाहीये तुझ्या. काय करू तुझ्या ह्या प्रेमाचं मी. खिचडी करू का. अगं काय बोलतेस तू दिव्या. ऐक ग दिव्या, अगं त्याचं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. एकदा सांगितलेलं कळत नाहीये तुला. मी दिलेलं सगळं गिळत होता ना फुकटात. आज तुला पण सोडणार नाहीये मी. दिव्या दिव्या काय करतेस. त्यांनी जे काही केलंय ते माझ्या सांगण्यावरून केलंय. त्यांना काही बोलू नकोस प्लीज. तुझा जीव घेईन मी आज. दिव्या हे बघ चंदन, लक्षात घे, यापुढे तुझा आणि माझा संबंध संपलाय कायम. दिव्या ऐक माझं. आणि माझ्या मागे यायचा प्रयत्न केलास ना तर याद राख. दिव्या प्लीज असं दिव्या असं नको करू. ऐक माझं मी काय सोड म्हणतो. माझा, नाही तर तंगड्या तोडी ना तुझ्या. तोड माझ्या तंगड्या तुझ्या प्रेमाच्या आधारावर चालेल पण प्लीज जाऊ नको. डायलॉग सुचते तुला तर थांब. तुला सोडणार नाही चंदन मी आज. काय करते माझ्या मागे येऊ नकोस. दिव्या प्लीज माझं ऐकून घे. दिव्या 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 थांब ना. चंदन, मला अडवू नको. चंदन, खूप उशीर झालाय. मला जाऊ दे. दिव्या असं नको करू. दिव्या चंदन सोड. दिव्या 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 ऐक ना. दिव्या 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 माझ्या मागे येऊ नको. दिव्या दिव्या ऐक ऐक ऐक. चंदन सोड, मला जाऊ दे. दिव्या मी खरंच सांगतोय माझं प्रेम आहे का तुझ्यावर. मला नाही ऐकायचंय तुझं काही. दिव्या दिव्या ऐक ना. चंदन माझ्या मागे येऊ नकोस. दिव्या असं नको करू. चंदन कळत नाहीये तुला एकदा सांगितलेलं. दिव्या 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 ऐक. दिव्या प्लीज दिव्या ऐक माझं. चंदन मला जाऊ दे. दिव्या दिव्या ऐक ऐक चंदन मला नको अडवू. दिव्या तुझी शपथ मी खोटं बोलत नाही अगं. माझं माझी खरंच प्रेम. खोटी शपथ घेऊ नको चंदन. दिव्या प्लीज ऐकून घे. एक चान्स दे मला शेवट. चंदन मला जाऊ दे. मी खूप रागात आहे रे. दिव्या मी पाय धरतो तुझे. प्लीज प्लीज जाऊ नको प्लीज. मला एक चान्स दे दिव्या. दिव्या तुला मी तुझ्या डोक्यात घाले ना चंदन. दिव्या हवं तर घाल तो दगड डोक्यात पण प्लीज जाऊ नको. दिव्या उठ. चंदन बाळा, खऱ्या प्रेमाची किंमत खूप असते, पण ते जर तुला मिळवायचं असेल तर तुला ती चुकवावीच लागेल. इतकी मूर्ख कशी निघालीस तू. इतकी मोठी फसवणूक झाली तुझी आणि तुला कळलं कसं नाही दिव्या. मूर्ख आहे मी. मूर्ख आहे. का झालंय माझ्यासोबत. का झालं. किती स्वप्न बघितली होती मी माझ्या आयुष्यासाठी. सगळी उद्ध्वस्त झाली. इतकी हुशार होतीस ना दिव्या तू. मग तुला कळलं कसं नाही. अरे तुझ्यापेक्षा तर ती शिवा बरी आहे. ती हुशार निघाली. माझं सगळं सुख, माझ्या वाटेची सगळी श्रीमंती सगळं तिला मिळालं. माझ्या वाटेला काय आलं तर भिकीचं वाडग. का झालं असेल. त्या चंदनसाठी, त्याच्या नसलेल्या बापासाठी किती राबले, किती मेहनत केली. सगळं वाया. नाही पण मी सोडणार नाही कोणाला. सगळ्यांचा बदला घेईन.